नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण कोठुळे, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षक होण्यासाठी आता आपल्याला राज्य सरकारची टीईटी परीक्षा किंवा केंद्र सरकारच्या वतीने आयोजित केली जाणारी सीटीईटी परीक्षा या परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। त्याशिवाय आपल्याला शिक्षक म्हणून सरकारी नोकरी मिळणार नाही आणि म्हणूनच राज्य सरकारची टीईटी परीक्षेची सगळी तयारी झालेली आहे। आपण फॉर्म भरलेले आहेत। त्यानंतर आपल्या परीक्षेची डेट 10 ऑक्टोबर होती। काही तांत्रिक कारणास्तव राज्य सरकारने ती परीक्षा 31 ऑक्टोबरला जाहीर केलेली आहे। हे झालं राज्य सरकारच्या टीईटी परीक्षेसंदर्भात। मात्र आता तुम्हाला सांगू इच्छितो, मागच्या आठवड्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने घेतली जाणारी ही सीटीईटी परीक्षेचे सुद्धा शेड्यूल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्यामुळे आपल्याला आता अभ्यासामध्ये खंड पडू न देता टीईटीच्या पेपर नंतर सीटीईटी जी डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे त्यासाठी आपल्याला लगेच तयारी सुरू करावी लागणार आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीटीईटी जी सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ज्यालाच मराठीमध्ये केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असं म्हटलं जातं, या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आतापर्यंत जी सीटीईटी परीक्षा होत होती त्या परीक्षेमध्ये चालू वर्षी काही घटकांमध्ये बदल झालेला आहे। अभ्यासक्रमांमध्ये बदल झालाय का, परीक्षेच्या स्ट्रक्चरमध्ये बदल झालाय का, तर या सगळ्या घटनांचा अभ्यास किंवा या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये आज बघायचा आहे। तर सगळ्यात अगोदर सांगू इच्छितो, महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षक व्हायचंय अशा विद्यार्थ्यांसाठी ही सीटीईटी परीक्षा घेतली जाते। या परीक्षेला मिळणाऱ्या गुणांवरती कुठलंही मेरिट लागत नाही। मात्र ही परीक्षा पात्र असणं अगोदर बंधनकारक असतं आणि या परीक्षेनंतर ज्या काही सरकारच्या जागा निघतात, जाहिराती येतात, त्या ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर त्यापूर्वी तुम्हाला केंद्र सरकारची सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। आणि आपल्याला आता या डिसेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सीटीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम, सीटीईटी परीक्षेचा असणारं सगळं शेड्यूल याच्या बाबतीत डिस्कस करायचं आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया। आपण थोडक्यामध्ये महत्वाचा काय बदल झाला या परीक्षेमध्ये ते थोडंसं पाहूया। तर मी या ठिकाणी ऑफिशियल सीटीईटीची वेबसाईट ओपन केली आहे। सीटीईटीच्या वेबसाईटमध्ये चालू वर्षी काय बदल झालाय, त्याच्या अगोदर कशा पद्धतीची परीक्षा घेतली जायची त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया। चला, तर मित्रांनो, यामध्ये सीटीईटी ही जी परीक्षा आहे या परीक्षेला दर एका वर्षातून 2 वेळा ही परीक्षा केंद्र सरकार घेत असायचं आणि शिक्षकांना पात्र करून ठेवत असायचं। आणि मग यातून या परीक्षेला पात्र होणारे विद्यार्थी पुढे केंद्रीय विद्यालय संघटनाच्या जागा असतील, आर्मी स्कूलच्या जागा असतील, त्याचबरोबर नवोदय शाळेच्या जागा असतील, या ठिकाणी कुठल्याही केंद्र सरकार मान्यता प्राप्त शाळेमध्ये जर शिक्षक म्हणून तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर त्यापूर्वी ही सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे। मग या परीक्षेची जी काही अनाउन्समेंट झालेली आहे, ही परीक्षा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन दिल्ली मार्फत आयोजित केली जाते। दिल्लीचं असणारं हे सीटीईटीचं बोर्ड आयोजित करतं। याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहूया। आता यामध्ये डेट्स ज्या आहेत परीक्षेच्या त्या टेंटेटिव्ह डेट्स जाहीर झालेल्या आहेत। भारतामध्ये या ठिकाणी 16 डिसेंबर ते 13 जानेवारी या दरम्यान ह्या परीक्षा होणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं काय बदल झालाय तो आपण पाहूया। आता याच्यामध्ये ऑफिशियली काही नोटीस दिल्यात, त्या नोटीसच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। मित्रांनो, ही जी परीक्षा आहे या परीक्षेला जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुमचं डीएड, बीएड, एमएड यासारख्या शिक्षण क्षेत्रातल्या पदवी किंवा डिप्लोमा होणं गरजेचं आहे। तर याच्यामध्ये जो काही पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड आहे, तर यामध्ये मी सांगू इच्छितो, ज्यांना इयत्ता 1ली ते इयत्ता 5वी या प्राथमिक शिक्षक म्हणून जर तुम्हाला नियुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला पेपर फर्स्ट द्यावा लागतो। आणि ज्यांना इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या माध्यमिक ठिकाणी जर तुम्हाला शिक्षक म्हणून नोकरी मिळवायची असेल तर पेपर त्या ठिकाणी सेकंड द्यावा लागतो। मग आता या ठिकाणी आपण पाहूया या पेपरसाठी परीक्षा फी किती आहे। यामध्ये जर तुम्ही जनरल किंवा ओबीसी कॅटेगरीतून असाल आणि तुम्हाला जर एकाच पेपरला ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये फीज आहे।
जर तुम्हाला दोन्ही पेपरला ऍप्लिकेशन करायचं असेल तर तुम्हाला 1200 रुपये फीज आहे. जर तुम्ही SC ST किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जातीतनं असाल किंवा कॅटेगरीतनं असाल तर पेपर फर्स्ट साठी 500 रुपये फीज आहे आणि दोन्ही पेपर फर्स्ट आणि सेकंड ऍप्लिकेशन करायचं असेल तर 600 रुपये फीज आहे. चला जाऊया आपण थोडंसं पुढं. याच्यामध्ये आणखी आपल्याला काय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे ती आपण पाहूया. जे महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यावरती आपण हायलाइट करणार आहोत. तर यामध्ये जवळजवळ CTET ने अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला या PDF मध्ये त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती दिलेल्या आहेत. मात्र आपण आपल्या परीक्षेच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं हायलाइट करतोय. तर त्यांनी असं सांगितलंय की ही जी काही परीक्षा होणार आहे ही 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. म्हणजेच तुमचा पेपर फर्स्ट जो आहे तर तो मॉर्निंग शिफ्टला होतोय. पेपर सेकंड जो आहे तो आफ्टरनून शिफ्टला होतोय. पेपर फर्स्ट ज्यांना प्राथमिक शिक्षकासाठी ऍप्लिकेशन करायचंय त्यांना पेपर फर्स्ट पात्र होणं बंधनकारक आहे. ज्यांना इयत्ता 6वी ते 8वी या वर्गाच्या शिक्षक पदासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांना पेपर सेकंड पास होणं खूप गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, सकाळी 9:30 ते दुपारी 12 या वेळामध्ये त्या ठिकाणी पेपर फर्स्ट होणार आहे. त्यानंतर दुपारी 2:30 ते संध्याकाळी 5 या वेळामध्ये तुम्हाला पेपर सेकंड होणार आहे. तर याच्यामध्ये प्रत्येक पेपरला 2.5 तास एवढा वेळ दिलेला आहे. चल जाऊया थोडंसं पुढं. ही जी परीक्षा कंडक्ट होणार आहे ही 16 डिसेंबर ते 13 जानेवारी 2022 या कालखंडामध्ये कंडक्ट होणार आहे. आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की 16 डिसेंबर ते 13 जानेवारी म्हणजे नेमकी 16 डिसेंबरला होणार की 13 जानेवारीला होणार. तर सगळ्यात महत्त्वाचा चालू वर्षीचा बदल तुम्हाला सांगू इच्छितो. मित्रांनो, आतापर्यंत CTET परीक्षा गेल्या 10 वर्षापासून ऑफलाईन पद्धतीने होत होती. आपल्याला आपली उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका बेंचवरती मिळायची. आपण त्या पद्धतीने एक प्रश्न 4 पर्याय MCQ लेवलचे प्रश्न आपण सोडवायचो. चालू वर्षी ही परीक्षा जी आहे तर ती CBT म्हणजेच त्याला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन परीक्षा होतीये. हा सगळ्यात मोठा बदल CTETचा झालाय. ऑफलाईन आतापर्यंत होणारी परीक्षा चालू वर्षीपासून ऑनलाईन होणार आहे आणि म्हणून ऑनलाईन जे सत्र आहेत तर ती शिफ्ट मध्ये परीक्षा होते. म्हणून एका दिवशी ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नसतं. म्हणून या परीक्षा 16 डिसेंबर पासून सुरू होणार तर 13 जानेवारी पर्यंत या परीक्षा चालणार आहेत. आणि म्हणून प्रत्येकाच्या एक्झामच्या डेट्स वेगवेगळ्या येऊ शकतात. प्रत्येकाचे टाइम टेबल वेगळं वेगळं येऊ शकतं. या एका महिन्याच्या कालावधीमध्ये कुठलीही तारीख तुम्हाला परीक्षेसाठी तुमच्या हॉल तिकीट वरती बघायला मिळू शकते. चला जाऊया पुढे जाऊया. आणखी काय महत्त्वाच्या CTET ने आपल्याला सूचना केल्या तर त्याबद्दल आपण थोडंसं पाहूया. तर मित्रांनो, इथं आलाय सिलेबस पहा. तर या सिलेबसचा आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचंय. या सिलेबस मध्ये स्पष्टपणे सांगितलंय पेपर फर्स्ट साठी पेपर फर्स्ट ज्यांना मी मगाशी सांगितलं होतं की 1ली ते 5वी पर्यंत ज्यांना शिक्षक व्हायचंय प्रायमरी स्टेजवरती ज्यांना शिक्षक म्हणून परीक्षा द्यायची आहे तर त्यांच्यासाठी 5 विषय असतात. या 5 विषयांना त्या ठिकाणी आपल्याला किती मार्काचं वेटेज पाहूया. पहिला विषय असतो चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी. आता हा चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी या विषयामध्ये तुम्हाला 30 प्रश्न येतात MCQ लेवलचे आणि 30 मार्क त्याला आहे. म्हणजेच काय तर एका प्रश्नाला 1 गुण तुम्हाला दिला जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाची या परीक्षेला कुठलीही निगेटिव्ह मार्किंग नसते. तुम्हाला चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जात नाहीत. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला सर्वची सर्व प्रश्न सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाचा अटेम्प्ट कंप्लीट करायचे कारण निगेटिव्ह मार्किंग नाही आपल्याला. चला तर तुम्हाला चाइल्ड अँड डेव्हलपमेंट म्हणजे बालमानसशास्त्र हा विषय तुम्हाला 30 मार्काला आहे. त्यानंतर लँग्वेज फर्स्ट. आता पहा इथं लँग्वेज फर्स्ट कंपल्सरी, लँग्वेज सेकंड कंपल्सरी. म्हणजेच काय तुम्हाला कुठल्याही 2 भाषा या परीक्षेसाठी निवडायच्या. मी या ठिकाणी ऍज पर माय ओपिनियन असं सजेस्ट करेल विद्यार्थ्यांना की लँग्वेज फर्स्ट म्हणून तुम्ही आपली मातृभाषा मराठी निवडू शकता. लँग्वेज फर्स्ट म्हणून तुम्ही आपली मातृभाषा मराठी निवडू शकता. लँग्वेज सेकंड म्हणून ज्यांची इंग्रजीवरती चांगली कमांड असेल त्यांनी इंग्रजी निवडा. आणि ज्यांना इंग्रजीची जर मनात काही भीती असेल, इंग्रजी हा जर तुमचा ड्रॉबॅक असेल तर सेकंड लँग्वेज म्हणून तुम्ही त्या ठिकाणी हिंदी भाषेला प्रायोरिटी देऊ शकता. म्हणून ऍज पर माय ओपिनियन
महाराष्ट्राचे जर तुम्ही विद्यार्थी असाल, कारण ही परीक्षा केंद्र सरकार घेतं, भारतातल्या सगळ्या राज्यात ही परीक्षा होते, म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो, लँग्वेज फर्स्ट म्हणून मराठी निवडा, लँग्वेज सेकंड म्हणून हिंदी निवडा, आणि मग या ठिकाणी तुमच्या 2 भाषा, कुठल्याही 2 भाषा निवडाव्या लागतात. भाषा क्रमांक 1 म्हणून मराठी निवडा, भाषा क्रमांक 2 म्हणून हिंदी निवडा. आणि इन केस जर तुमचं इंग्लिशवरती चांगलं प्रभुत्व असेल तर तुम्ही भाषा क्रमांक 2 म्हणून हिंदीच्या ऐवजी इंग्रजी निवडू शकता, ऍज पर युअर चॉईस. ओके, नेक्स्ट मॅथमॅटिक्स हा आपला 4था विषय आहे. तर आणि 5वा विषय आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज, ज्याला आपण EVS असं म्हणतो, एन्व्हायरमेंटल स्टडीज. आता पहा, हे 5 विषय आहेत, प्रत्येकाला 30 मार्काचे MCQs आहेत आणि या प्रत्येकाला 30 मार्क्स आहेत. MCQs म्हणजे मल्टी चॉईस क्वेश्चन्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. एक प्रश्न त्याला 4 पर्याय असणार आहेत, तुम्हाला अचूक पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. असे 5 विषयांचे 30 मिळून तुमचे टोटल होतात 150 MCQs आणि प्रत्येकाला 1 मार्क, याप्रमाणे 150 मार्क्स. या पद्धतीने 150 मार्क्सचा पेपर तुमचा पेपर फर्स्ट असणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तुमचे प्रश्न आहेत 150, तुमचे गुण आहेत 150 आणि तुम्हाला पेपर सोडवायला वेळ सुद्धा आहे 150 मिनिटं. तर हा 150चा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. द नंबर ऑफ क्वेश्चन्स 150, द मार्क्स ऑफ 150 अँड मिनिट्स 150. आपल्याला वेळ 150 मिनिटाचा आहे, म्हणजे 2.5 तासाचा वेळ आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवायला घड्याळी 1 मिनिट वेळ मिळतोय. तर या 1 मिनिटामध्ये प्रश्न वाचायचा, 4 पर्याय वाचायचे आणि तो आपल्याला योग्य पर्याय क्लिक करून सबमिट उत्तर करायचे. चला ठीक आहे. तर आता आपल्याला पेपर फर्स्टचा क्रायटेरिया कळालेला आहे. आपण जाऊया थोडंसं पुढं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, ऑनलाईन फॉर्म भरत असताना या ठिकाणी या सगळ्या भाषा अवेलेबल आहेत. आता या भाषेमधनं तुम्हाला कुठल्याही 2 लँग्वेज सिलेक्ट करायच्या. जे मी मगाशी सांगत होतो, लँग्वेज 1 म्हणून तुम्ही मराठी निवडू शकता, लँग्वेज 2 म्हणून तुम्ही हिंदी निवडू शकता. आता या पेपरचे फॉर्म भरताना तुम्ही ज्या लँग्वेज निवडल्या त्या लँग्वेजचा तुम्हाला कोड टाकावा लागतो. मग मराठीचा कोड आहे 11. फॉर्म भरताना तुम्हाला लँग्वेज फर्स्ट कोड नंबर 11, कारण तो मराठी भाषेचा आहे. आणि लँग्वेज सेकंड जर हिंदी निवडली तर कोड नंबर आहे 2 आणि जर तुम्ही इंग्लिश निवडली तर कोड नंबर आहे 1. ठीक आहे. तर हे तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा तिथं दाखवलं जाईल. सायबर कॅफेवरती भरत असाल तर काळजीपूर्वक भरा आणि जर तुम्ही स्वतःच्या हाताने जर भरत असाल तर मग काही अडचण नाही, तुम्ही काळजीपूर्वक नक्कीच भरा. चला जाऊया पुढे. तर इथे या ठिकाणी ज्या काही आता इथे वेगवेगळ्या भाषा दिल्या, याच्यामध्ये मग गुजराती आहे, कन्नड आहे, मल्याळम आहे, मणिपुरी आहे. तर या भाषा का आल्या? कारण ही परीक्षा सेंट्रल गव्हर्नमेंट आयोजित करते, ऑल इंडियामध्ये हा पेपर होतो. मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांचा, आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा मुळात प्रॉब्लेम हा असतो की आपण केंद्रांच्या परीक्षेची विनाकारण मनात भीती धरलेली असते. तर या भीतीतून बाहेर पडा. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या परीक्षेची काठिण्य पातळी समजून घ्या, व्यवस्थित प्लॅनिंग करा. या परीक्षेत सुद्धा आपण खूप चांगले गुण घेऊ शकतो. पण जर आपण या परीक्षांना घाबरून आपण या परीक्षेचे फॉर्म नाही भरले तर आपल्याला कुठलंही यश दारात आपल्या चालून येणार नाही. त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं एक पाऊल पुढे चालावं लागेल. या परीक्षेचे ऍप्लिकेशन्स करायचे, फॉर्म भरायचे. आणखी एक महत्वाची गोष्ट, हे मी सांगितलं याच्याबद्दल, सदरील परीक्षा ही 2 भाषेत होती. म्हणजेच काय, जे 150 प्रश्न तुम्हाला येणार आहे तिथं तुम्हाला द मीडियम ऑफ एक्झाम विचारलं जातं की तुम्हाला कुठल्या भाषेत पेपर द्यायचा आहे. तर तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश या 2 पैकी एक भाषा निवडावी लागते. मग आता ही हिंदी आणि इंग्लिश निवडूस तर तिथं आणखी एक ऑप्शन असतो बिलिंग्वल. तर तुम्ही बिलिंग्वल हा ऑप्शन चूज करा. म्हणजे काय होणार आहे, बिलिंग्वल जर तुम्ही चूज केला तर त्या ठिकाणी एकच प्रश्न 2 भाषेत तुम्हाला येईल, वरती इंग्रजीमध्ये आणि खाली त्याचं भाषांतर हिंदीमध्ये. म्हणजे तुम्हाला तो प्रश्न जर इंग्रजीमधून नाही कळला तर हिंदीत पण वाचायला भेटतो आणि हिंदीत जर एखाद्या प्रश्न नाही कळला तर तो इंग्रजीमध्ये सुद्धा एकदम समोरासमोर वाचायला मिळतो. म्हणून बिलिंग्वल हे जो ऑप्शन आहे तो तुम्ही सिलेक्ट करा. हिंदीही सिलेक्ट करू नका, इंग्रजी सिलेक्ट करू नका. बिलिंग्वल केलं, दोन्ही हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. चला जाऊया थोडंसं पुढं. या पद्धतीने
पेपर फर्स्टचा आपण पाहिला. आता पेपर सेकंडचा सिलेबस, ज्यांना पेपर सेकंड द्यायचा आहे या सेकंडच्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना 6वी ते 8वी म्हणून शिक्षक व्हायचंय त्यांना पेपर सेकंड द्यावा लागतो. आता हा जो पेपर सेकंड आहे याचा सिलेबस काय आहे? पेपर फर्स्टला आपण पाहिलं होती 5 विषय असतात, 5 30-30 मार्काचे. इथे 4च विषय असतात पेपर सेकंडला. 4 विषय कोणते? जर तुम्ही पेपर फर्स्ट मध्ये पाहिलाय चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी, हा कंपल्सरी आहे तुम्हाला. त्याला पुन्हा 30 प्रश्न आहे, 30 मार्क आहे, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण. त्यानंतर पुन्हा लँग्वेज फर्स्ट, लँग्वेज सेकंड या ठिकाणी आहे. म्हणजे पेपर फर्स्टचे 3 विषय इथं कंपल्सरी आहेत. म्हणजे तुम्ही एकदा अभ्यास सुरू केला की पेपर फर्स्टचा आणि सेकंडचा 3 विषयांचा अभ्यास तुमचा सोबत होऊन जातो. काय काय आहे मग इथं? लँग्वेज फर्स्ट म्हणून मी सांगितलं मराठी भाषा निवडा, सोपी जाते आपल्यासाठी. जर एखादा मुलगा गुजराती असेल, गुजरातचा असेल तर गुजराती निवडणार. जर तो मल्याळम असेल तर तो मल्याळम निवडणार. तेलुगू असेल तर तो तेलुगू निवडणार. तो ऑब्व्हियसली आपल्याला 30 प्रश्न आपल्या हातचे मराठी भाषेत येतील. त्यासाठी आपण पहिली भाषा महाराष्ट्रीयन मुलं मराठी निवडू शकता. त्यानंतर लँग्वेज सेकंड म्हणून तुम्ही हिंदी निवडा. अदर तुमचं जर इंग्लिशवर कमांड असेल तर तुम्ही इंग्रजी निवडू शकता. चला, आता हे झाले 3 विषय. इथे झाले 3 विषयाचे तुमचे 90 मार्क. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता पेपर सेकंड वाल्यांना एक जो सब्जेक्ट असतो तो चॉईस करायचा असतो, ऑप्शनल त्यांना असतो. काय ऑप्शनल असतो? तर इथे एक तर तुम्ही 4था विषय सायन्स अँड मॅथमॅटिक्स निवडू शकता किंवा सोशल सायन्स किंवा सोशल स्टडी निवडू शकता. या दोन्ही पैकी तुम्हाला एक सब्जेक्ट चूज करायचा आहे. म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर तुमचं ग्रॅज्युएशन आर्ट्स फॅकल्टीतनं झालेलं असेल तर तुम्ही सोशल सायन्स हा विषय निवडू शकता. जर तुमचं ग्रॅज्युएशन हे सायन्स फॅकल्टीतनं झालं असेल, कॉमर्स फॅकल्टीतनं झालं असेल तर यू कॅन डेफिनेटली चूज द सायन्स अँड मॅथमॅटिक्स. तर मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे विषय तुम्ही निवडू शकता. आणि मग ते विषय आहेत तुम्हाला 60 मार्काला. म्हणजे हे 30-30-30-90 आणि गणित सायन्स निवडा 60 मार्काचा किंवा सामाजिक अभ्यास किंवा सोशल स्टडीज निवडा 60 मार्काचा. असे 90 अधिक 60 150 मार्क हा पेपर सेकंड तुमचा होईल. 150 आणि त्याचबरोबर त्याला मार्क्स पण आहे 150 मार्क्स. ओके, तर या पद्धतीने हा झाला पेपर सेकंडचा क्रायटेरिया. या पद्धतीने पुन्हा लँग्वेजचे कोड दिले, हे मी तुम्हाला अगोदरच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणखी काय महत्वाच्या आपल्याला घटना दिल्या, त्याच्यामध्ये सूचना दिल्या त्या पाहूया. तुम्हाला फी स्ट्रक्चर बद्दल पण मी सांगितलंय. जर तुम्हाला पेपर फर्स्टचा भरायचा असेल, तुम्ही ओपन किंवा ओबीसी कॅटेगरीचे असेल तर 1000 रुपये फीज बद्दल आपण बोललोय. पुढे जाऊया आणखी आपण त्या पीडीएफ मध्ये आपल्याला काय काय सूचना केल्यात महत्वाच्या त्या थोड्याशा आपण पाहूया. आता सिलेबसच्या बाबतीमध्ये पेपर फर्स्टचा सिलेबस जो चाइल्ड अँड डेव्हलपमेंट पेडॉलॉजी 30 मार्काचा आहे. या 30 मार्कामध्ये सांगतो मी, 30 मार्काचे 15 मार्कामध्ये डिवाइड केले 2 भाग. 15 मार्कामध्ये 2 डिवाइड भाग केले. 30 मार्क तुम्हाला चाइल्ड अँड डेव्हलपमेंटला विचारले जाणार. याचे 2 भागात रूपांतर केलेलं आहे. पहिल्या 15 मार्काचा भाग हा तुम्हाला थेरॉटिकली विचारणार, म्हणजे मानसशास्त्राच्या विविध संकल्पनेवरती प्रश्न असणार. आणि उरलेले जे काही 15 मार्क आहेत ही तुमची पेडॉलॉजी आहे. म्हणजेच काय, मानसशास्त्र विषय शिकवायचा कसा, तुम्हाला ऍप्लिकेशन लेवलला प्रश्न आहेत, तुम्हाला सिच्युएशन बेसवरती प्रश्न आहेत की तिथं तुम्हाला टीचर म्हणून काहीतरी समस्या देणार आणि शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल, अशा पद्धतीचे तुम्हाला शिक्षकाचा रोल प्ले करण्यासाठी जे 15 प्रश्न आहेत. अशा पद्धतीने 30 मार्काचं डिव्हिजन, 15 मार्क थिअरी, 15 मार्क पेडॉलॉजी, समजून घ्या. चला, त्यानंतर दुसरा विषय लँग्वेज फर्स्ट, जो तुम्ही मराठी म्हणून निवडणार आहात. ऍज पर माय ओपिनियन, आपण महाराष्ट्राचे मराठी मुलं मराठी विषय निवडला तर आपल्या काय म्हणूया हक्काचे 30 मार्क्स आपल्याला तिथे मिळून जाऊ शकतात. तर इथे सुद्धा हा मराठी विषय 30 मार्काचा आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचे पण 15 क्वेश्चन आणि 15 क्वेश्चन असे 30 मार्काचे 2 गट पडतात. इथे सुद्धा 15 प्रश्नाचं सेम. आता इथे पाहाल का, पहिला जो भाग आहे या पहिल्या भागामध्ये तुम्हाला उतारा असणार आहे, एखादी कविता असणार आहे, एखादा सारांश लेखनाचा घटक दिलेला असणार आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला पहिले 15 प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणजे त्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला उतार्यामध्ये किंवा तुमच्याच असणाऱ्या कवित्यातल्या गद्य पद्याच्या घटकामध्ये तुम्हाला मिळतील. राहिला 15 मार्काचा खालचं, तर ही लँग्वेज फर्स्टची पेडॉलॉजी असणार आहे. या पेडॉलॉजी मध्ये तो विषय
शिकवायचा कसा, त्या विषयाच्या शिकवण्याच्या पद्धती कोणत्या, तो कसा इफेक्टिव्हरित्या शिकवला जाऊ शकतो, या पद्धतीचे पॅडोलॉजी म्हणजेच त्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. ओके, चला लँग्वेज सेकंड ऍज पर सेम कंडिशन 30 प्रश्न असणार आहेत लँग्वेज सेकंडला. पुन्हा एकदा 15-15 मार्काचे 2 सेक्शन केले त्यांनी. 30 मार्काला लँग्वेज सेकंड, 15 मार्क थेरीला, 15 मार्क पेडॉलॉजीला. हा बदल चालू वर्षी व्यवस्थित त्यांनी केलेला आहे. 15 मार्क थेरीला म्हणजे जर तुम्ही हिंदी म्हणून निवडलेला असेल तर पहिले 15 मार्काला तुम्हाला पुन्हा पोयम येणार, तुम्हाला एक उतारा येणार किंवा सारांश लेखन येणार, त्यावरतीच प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं तिथंच असणार आहे. उरलेले 15 मार्क पुन्हा लँग्वेज सेकंडची पॅडोलॉजी असणार आहे. पॅडोलॉजी म्हणजेच तुम्हाला तो विषय शिकवायचा कसा, त्या विषय शिकवण्याच्या अध्यापन पद्धती कोणत्या आणि त्या विषयाचा संपूर्ण शिक्षणामध्ये काय महत्व आहे, तर त्या विषयाशी संबंधित पॅडोलॉजी तुम्हाला विचारणार आहे. चला जाऊया पुढे पुढच्या विषयाकडे. तर मॅथमॅटिक्स हा विषय असणार आहे पेपर फर्स्ट साठी. 30 मार्काला मॅथमॅटिक्स कंपल्सरी आहे, कंपल्सरी. तर याच्यामध्ये पहा पुन्हा 30 मार्क गणिताला आहे. 30 मार्काचे पुन्हा 15-15 भागामध्ये 2 त्यांनी सेक्शन केलेले आहेत. या सेक्शन मध्ये पहिल्या 15 मार्काला तुम्हाला बेसिक जे कंटेंट आहेत गणितामधले सगळे, मग यामध्ये जॉमेट्रीचे शेप असतील, सेट्स असतील, त्यानंतर सॉलिड आर्ग्युमेंट्स असतील, नंबर्स असतील, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मेजरमेंट, वेट, टाइम, व्हॅल्यू, डाटा हँडलिंग, पॅटर्न्स म्हणजेच आपल्या मराठीमध्ये काळकाम, वेग, सरासरी, संख्याज्ञान यासारख्या उदाहरणांचे तुम्हाला 15 प्रश्न येणार आहेत जे गणिताचे बेसिक घटक आहेत. उरलेले 15 प्रश्न मॅथमॅटिक्स विषयाची पॅडोलॉजी तुम्हाला विचारली जाणार आहे की गणित विषय कसा शिकवला जातो, गणित विषयाचं अध्यापनात महत्व काय आणि गणित विषयामुळे इतर विषयावरती काय इम्पॅक्ट होतो, म्हणजे गणित विषयाची पॅडोलॉजी तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाणार आहे. चला जाऊया पुढच्या विषयाकडे. तर पुढचा विषय आहे 5वा विषय एन्व्हायरमेंटल सायन्स. एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये पुन्हा 30 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी या विषयाला दिले. सेम याचे पुन्हा 2 सेक्शन पडतात, 15-15 मार्काचे 2 सेक्शन. पहिल्या 15 मार्काला परिसर अभ्यासामध्ये असणारे ॲनिमल्स, प्लांट्स, रिलेशनशिप, फॅमिली मेंबर्स, ब्लड रिलेशन यासारखे सगळे परिसर अभ्यासातले इतर सगळे कंटेंट आपल्याला थेरॉटिकली विचारले जाणार आणि उरलेले 15 प्रश्न जे आहेत ती एन्व्हायरमेंटल सायन्सची पॅडोलॉजी विचारली जाणार की परिसर अभ्यासाचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्व काय, परिसर अभ्यास हा विषय शिकवला कसा जातो, त्याच्यातून कोणती तुमची अध्ययनाची उद्दिष्ट साध्य होतात. तर हे सगळे कंटेंट आपल्याला इथे 15 मार्काची एन्व्हायरमेंटलची पॅडोलॉजीसाठी दिलेलं जाणार आहे. चला हे झालं सगळं पेपर फर्स्ट. आता त्याच पद्धतीने पेपर सेकंडचा सिलेबस आहे. मला असं वाटतं याचं एक्सप्लेन करण्याची काही आवश्यकता नाही कारण 3 विषय सेम असतात, चाइल्ड डेव्हलपमेंट, लँग्वेज फर्स्ट अँड लँग्वेज सेकंड. ओके, चला आता फक्त इथं काय आहे, पेपर सेकंडला जे मी सांगितलं की चॉईस आहे, मॅथ सायन्स चॉईस करायचं की सोशल स्टडी चॉईस करायचं आहे. तर याच्यामध्ये जे 60 मार्काला जो काही विषय तुम्ही निवडा, गणित विज्ञान निवडा किंवा सोशल स्टडीज निवडा, तर या 60 मार्क्स मध्ये 20-40 अशा पद्धतीचा आहे. तर तुम्हाला 40 जे मार्क्स आहेत हे 40 मार्क्स वरती थेरॉटिकली मग त्या मॅथ्सच्या आणि सायन्सच्या बेसिक थेरीचे प्रश्न असणार आहेत आणि 20 मार्काची पेडॉलॉजी असणार आहे. आता या 20 मार्काच्या पेडॉलॉजी मध्ये मग सायन्स कसं शिकवलं जातं, गणित कसं शिकवलं जातं त्या पद्धतीने ऍप्लिकेशन लेवलचे प्रश्न असतील. जर तुम्ही सोशल स्टडीज घेतला तर त्यामध्ये सुद्धा 20 मार्काची पेडॉलॉजी, 40 मार्काची थेरॉटिकली प्रश्न. ओके, अशा पद्धतीने पेपर फर्स्ट आणि सेकंडच्या सिलेबसचं डिस्ट्रीब्युशन मार्क्स वाईज मी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे. चला आणखी ते छोटेसे काही कंटेंट राहिले त्याच्यावरती आपण थोडं हायलाइट करूया. यामध्ये ऑफिशियल ही वेबसाईट आहे सीटीईटीची, त्यामुळे त्यांनी खूप डीप पद्धतीने सगळ्या इन्स्ट्रक्शन आपल्याला दिल्या आहेत. आता त्या आपल्याला इतर वेळेत व्यवस्थित ती पीडीएफ रीड करायची एक्झामला जायच्या अगोदर, पण महत्त्वाच्या गोष्टी मी त्या ठिकाणी तुम्हाला काय करतोय हायलाइट करत आहे. सिलेबस सांगितलाय, परीक्षेची फी सांगितली आहे, त्यानंतर परीक्षेचे सब्जेक्टचे कोड सांगितले, सब्जेक्ट सिलेक्ट कसे करायचे ते देखील सांगितले.
आणखी आता हे पहा, हे कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये कोणत्या कोणत्या सिटीमध्ये हे परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगतो, आतापर्यंत ऑफलाईन परीक्षा होती, चालू वर्षीपासून ऑनलाईन आहे, हे मी आधीच क्लिअर केलंय. त्यासाठी पूर्वी प्रत्येक राज्याला 3 किंवा 4 शहर सिटी दिल्या जायच्या. मात्र चालू वर्षी काय झालंय, ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे सरासरी असं नियोजन चाललंय त्यांचं की डिस्ट्रिक्ट लेवलला सेंटर अवेलेबल करून द्यायचे, ज्या ठिकाणी मोठी कम्प्युटर लॅब आहे अशा ठिकाणी. कारण हे पेपर शिफ्ट वाईज होणार आहेत आणि हे पेपर पूर्ण 1 महिनाभर चालणार आहे. 16 डिसेंबर पासून 13 जानेवारी पर्यंत 27 दिवस हे पेपर चालू राहणार आहेत. त्यामुळे हे शिफ्ट वाईज शक्यतो आपले सेंटर आपल्या आपल्या डिस्ट्रिक्ट लेवलला तुम्हाला मिळतील, पण तरी फॉर्म भरताना तुम्हाला 4 सेंटरची प्रायोरिटीज द्यायची आहे आणि त्या प्रायोरिटीज मधलं कुठलंही सेंटर तुम्हाला परीक्षेला मिळू शकतं. त्यानंतर प्रत्येक राज्याचं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या सेंटरचं त्यांनी नाव दिलंय, तर हे मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलंय. हे स्ट्रक्चर आपलं सांगून झालंय. कशा पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म असणार आहे. या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, आपला प्रॉपर ऍड्रेस, पिनकोड नंबर, तुमचं एज्युकेशनल डिटेल्स तुम्हाला या फॉर्म मध्ये फिल करायच्या. ओके, लँग्वेज मगाशी सांगितल्या होत्या, पुन्हा एकदा सांगतो. जर तुम्ही मराठी लँग्वेज निवडली तर मराठीचा कोड आहे 11 नंबर. जर तुम्ही लँग्वेज 2 हिंदी निवडली तर कोड नंबर आहे 2 नंबर. ओके, इंग्लिश निवडायची असेल तर कोड नंबर 1 नंबर आहे. दिस पेज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. प्रॉपरली ऑब्झर्व करा. आता मी तुम्हाला सांगतो हे शेड्यूल कसं असणार आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे सीटीईटीच्या बाबतीतली, म्हणजे हा सारांश आहे सगळ्या सांगितलेल्या माहितीचा. त्याच्यामध्ये पहा, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे 20 तारखेपासून. 20 सप्टेंबर पासून ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे. तुम्ही शेवटचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता 19 ऑक्टोबर पर्यंत. त्यानंतर 20 ऑक्टोबरला जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट तुम्हाला चलन करायचं असेल बँकेमार्फत तर 20 ऑक्टोबर पर्यंत ती मुदत आहे. पण मला असं वाटतंय शेवटपर्यंत एवढ्या लेट पर्यंत जायची आवश्यकता नाही. 19 ऑक्टोबरच्या आतच आपल्याला सगळ्यांना फॉर्म भरावी लागतील. चला, त्यानंतर फायनल पेमेंट जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी पण एक एक्स्ट्रा दिवस दिलाय चलन करायला 21/10. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत हे अवेलेबल नव्हतं, करेक्शन पिरियड. जर फॉर्म भरताना तुमच्या नंतर चूक लक्षात आली की आपला फॉर्म भरताना स्पेलिंग चुकली आहे, आपली जन्मतारीख चुकली आहे, आपली कॅटेगरी चुकली आहे, आपल्याला विषय निवडायचे होते ते चुकले, तर हे करण्यासाठी तुम्हाला करेक्शन पिरियड अवेलेबल करून दिलाय 22 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर असे 6 दिवस, म्हणजे जवळजवळ 1 आठवडा तुम्हाला करेक्शन पिरियड अवेलेबल करून दिलेला आहे. त्यानंतर साधारणतः तुमचे हॉल तिकीट जे आहे ते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येतील. द फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर 2021 असं त्यांनी टेंटेटिव्ह डेट दिली. टेंटेटिव्ह डेट म्हणजे डिसेंबरच्या फर्स्ट वीकला तुमचे ऍडमिट कार्ड येतील. तुमची जी एक्झाम आहे तर ती 16 डिसेंबर ते 13 जानेवारी या कालावधीमध्ये ऑनलाईन बेस असल्यामुळे जवळजवळ 1 महिना ही एक्झाम वेगवेगळ्या सेंटरवरती वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये चालणार आहे. आणखी महत्वाचं, तुमचा रिझल्ट कधी डिक्लेअर होणार आहे तर टेंटेटिव्ह डेट दिली त्यांनी की 13 जानेवारीला शेवटचा पेपर आहे आणि त्यानंतर साधारणतः 15 फेब्रुवारी म्हणजे परीक्षेच्या नंतर 1 महिन्याने तुम्हाला तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल 15 फेब्रुवारीला. या पद्धतीने पहा, पेपरचं टाइम शेड्यूल काय आहे. पेपरच्या टाइम शेड्यूल मध्ये डेट ऑफ एक्झामिनेशन सांगितलं 16 डिसेंबर ते 13 जानेवारी. त्याच्यानंतर तो ज्यांचा पेपर फर्स्ट आहे मॉर्निंग शिफ्टला त्यांनी आपल्या एक्झाम हॉलला सकाळी 7:30 वाजता रिपोर्टिंग करायचं. सकाळी 9 ते 9:15 तुमचं ऍडमिट कार्ड चेकिंग होणार आणि तुमचं कॉम्प्युटर व्यवस्थित चालतंय का हे चेकिंग होणार. सकाळी 9:30 वाजता पेपर फर्स्ट वाल्यांची एक्झाम स्टार्ट होणार. मग 9:30 ते 12:30 असा 2.5 तास 2 तास 30 मिनिटं म्हणजे 150 मिनिटं 150 प्रश्न आणि 150 गुण अशा पद्धतीचा हा 150 फॉर्म्युला सीटीईटीचा आहे. त्यानंतर हा पेपर फर्स्ट झाल्यावर सेकंड शिफ्टला दुपारनंतर पेपर सेकंडचं तुम्हाला 12:30 वाजता सेंटरला रिपोर्टिंग करायचंय.
2 ते 2:15 म्हणजे 15 मिनिटं तुमचं सगळं ऍडमिट कार्ड चेकिंग होणार, कॉम्प्युटर चेक होणार, व्यवस्थित चालतंय का. 2:30 ला तुमचा पेपर सुरू होणार. 5 पर्यंत हा पेपर चालणार, म्हणजे 2:30 ते 5 2.5 तास पेपर सेकंड त्या ठिकाणी तुमचा होणार आहे. टाइम आपलं 16 डिसेंबर ते 13 जानेवारी अशा पद्धतीने. मॉर्निंग शिफ्टला पेपर फर्स्ट, आफ्टरनून शिफ्टला पेपर सेकंड. चला, या पद्धतीच्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि आता शेवटी व्हिडिओ संपण्यापूर्वी एक महत्वाची गोष्ट सांगतो, ती अजिबात विसरायची नाही. फॉर्म भरताना तुम्हाला आपल्या फॉर्म वरती तुमचा चालू असणारा ईमेल आयडी फिल करायचा आहे. ईमेल आयडी, हा ईमेल आयडी का फिल करायचा आहे तो सांगतो. आणि तुमचा मोबाईल नंबर जो चालू आहे तो त्या फॉर्म मध्ये तुम्हाला मेन्शन करायचा आहे. चालू वर्षी परीक्षा पहिल्याच वेळी ऑनलाईन होतीये, त्यामुळे तुमची आन्सर की आणि तुम्ही फिल केलेला पेपर तुम्हाला मिळणार आहे. एक्झाम झाल्याच्या नंतर, रिझल्ट डिक्लेअर झाल्याच्या नंतर आणि आन्सर की ही तुमच्या ईमेल आयडी वरती सीटीईटी पाठवणार आहे. आणि रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्ही सोडवलेला तुमचा पेपर तुमच्या ईमेल आयडी वरती सीटीईटी अवेलेबल करून देणार आहे. म्हणून आपला स्वतःचा पेपर ऑनलाईन हार्ड कॉपी तर नाहीये, आपल्याला प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मिळणार नाही, मात्र आपल्या ईमेल वरती आपण सोडवलेला पेपर हा रिझल्टच्या नंतर अवेलेबल होणार आहे. म्हणून चालू ईमेल आयडी हा फॉर्म वरती भरायचा आहे, त्याचा पासवर्ड वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि आपला मोबाईल नंबर वरती सुद्धा तुम्हाला सगळे एक्झाम सेंटर, एक्झामचं टायमिंग, आन्सर कीचे नोटिफिकेशन, तुमच्या ईमेल आयडी वर जर रिझल्ट आला तर त्याचं नोटिफिकेशन हे टेक्स्ट मेसेजनी सीटीईटी तुमच्या नंबरवरती देणार आहे, मोबाईल नंबरवरती. म्हणून फॉर्म भरताना ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर जो सध्या तुमचा चालू आहे हा भरणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, तर या माध्यमातून सीटीईटी परीक्षेच्या संदर्भातल्या सगळ्या झालेल्या बदलाचा मी एक तुम्हाला सारांश सांगितलेला आहे. तर यामध्ये कुणाच्या काही शंका असतील तर कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.